आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील गोदाघाट परिसरातील पाणी पातळी कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे, तर काही तरुणांकडून पाण्यामध्ये हुल्लडबाजी करण्याचा मात्र प्रकार सुरू आहे। तर गोदाघाट परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची आता मागणी होतीये। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे, तरी सुद्धा इथे हुल्लडबाजी सुरू आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्यानं सुरू आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून सध्या 1300 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदाघाट परिसरामध्ये सद्यस्थितीला जरी पाण्याची पातळी सर्वसामान्य वाटत असली तरी सुद्धा कुठल्याही क्षणी पाण्याचा जोर आणि पाण्याची एकूणच पातळी वाढण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये काही तरुणांकडनं ज्या पद्धतीनं हुल्लडबाजी करण्यात येते आणि या ठिकाणी पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला जातो, त्या पार्श्वभूमीवर खरं तर या संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक असणं आवश्यक आहे। सद्यस्थितीला मात्र या ठिकाणी महापालिका प्रशासनाचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी नसल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।